या चौथ्या समासामध्ये भक्ती निरूपण हा विषय घेतला. आता इथले जे समास आहेत हे जरा भरभर पुढे जातील. आतापर्यंतचा भाग आहे तो आपण जरा प्रत्येक त्यातली ओवी शब्द न शब्द बघितला. आता तसं बघण्याची इथे आवश्यकता नाही. इथे गोळाबेरीज विषय आहे. समर्थांच्या दासबोधाचं वैशिष्ट्य सांगायचं तर आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक संकल्पना आपल्याला जर आपल्या मनात स्पष्ट करून घ्यायची असेल तर दासबोधातच होते. आणि त्याच्यावर थोडं आपण चिंतन जर केलं किंवा नेमकं त्यांनी कशाकरता काय शब्द वापरला आहे आणि त्या शब्दाचं स्पष्टीकरण करताना त्याचा आवाका काय आहे, म्हणजे त्याचं व्यापकपण आपण सगळंच काही तिथे मांडलेलं असतं असं नाही, पण त्याच्या अनुषंगाने आपण थोडं चिंतन केलं की त्याचा विस्तार आपल्या लक्षात येतो. आणि त्यामुळे आता इथे त्यांनी भक्ती निरूपण असं म्हटलंय. समर्थांनी सुरुवातीलाच म्हटलंय की ग्रंथनाम दासबोध ह्या ग्रंथामध्ये काय भक्तिमार्ग विशद केलेला आहे. त्यामुळे त्यांना आता जे काही आत्तापर्यंत त्यांनी सद्विद्या लक्षणं सांगितलं किंवा त्यांनी बाकीचं मूर्ख लक्षणं सांगितलं, उत्तम पुरुष लक्षणं सांगितलं, कुविद्या लक्षणं सांगितलं, अशा प्रकारे ही जी भिन्न भिन्न लक्षणं सांगितली त्यानंतर त्यांनी आपण नेमकं आता काय करावं ही सगळी लक्षणं समजून घेतली. आता आम्ही मार्ग कोणता पत्करावा पुन्हा ते आपल्या मूळ विषयावर येतात. आणि एकूणच समर्थांची मांडणीची जी पद्धत आहे ना, ज्याला आपण मूलभूत मांडणी म्हणतो किंवा एखादा विषय डोळ्यापुढे ठेवला की त्याचा अभ्यासक्रम बेतायचा आणि त्या अभ्यासक्रमाप्रमाणे ते विद्यार्थ्याला समजेपर्यंत विषय शिकवायचा, हे जसं असतं तसंच स्वरूप आहे इथे दासबोधाचं. त्यामुळे इथे ते म्हणतात की हे आता भक्तीचं निरूपण आहे. आता हे मागचे तुम्हाला अनेक गोष्टी विस्ताराने मी सांगितल्या, काय बारकावा आहे चांगल्याचा वाईटाचा. नाना सुकृताचे फळ तो हा नरदेह केवळ. पुन्हा म्हणजे नरदेहाचा महिमा सांगितला आणि त्याचा महिमा सांगताना याची दुर्मिळता विशद केली. आणि आता ते म्हणतात की बाबांनो, तुम्ही जेव्हा अनेक सुकृताचं फळ म्हणजे अधिक काही चांगलं पुण्यकर्म काय जे आहे ते शेवटी काय आहे, नरदेह यायला या लेव्हलला सुद्धा नरदेह आहे आणि त्या लेव्हलला सुद्धा नरदेह आहे. या लेव्हलला नरदेह आहे, कितीतरी अडचणी आहेत. त्या नरदेहाच्या ठिकाणी कितीतरी उणीवा आहेत, कितीतरी व्यंग आहेत, कितीतरी कमतरता आहेत. अनेक अंगानी आहेत, बुद्धीच्या अंगानी आहेत, शरीराच्या अंगानी आहेत, मनाच्या अंगानी आहेत, विचाराच्या अंगानी आहेत, प्रवृत्तीच्या अंगानी आहेत. पण काय आहे, पाप आणि पुण्य समान पातळीवर आलं की नरदेह आहे. आता कोणत्या लेव्हलला पाप आणि पुण्य समान पातळीवर आलंय काय माहिती आपल्याला. ज्या लेव्हलला आलं आहे त्या लेव्हलला नरदेह आहेच आहे, परंतु नरदेहाच्या ठिकाणी पाप आणि पुण्य समान पातळीवर येण्याची पातळीच उंचावत चालली की मिळणारं जे फळ आहे किंवा आम्हाला लाभणारे या देहातली जी सुख किंवा सहजता आहे, कष्टरहितता आहे, त्या सगळ्याचं काही विशेष आहे. आणि म्हणून ते म्हणतात की नाना सुकृताचे फळ, काही चांगलं केलं आहे म्हणून नरदेह लाभलेला आहे, तर त्यामध्येही भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. आता पुन्हा आमचं भाग्य चांगलं असावं म्हणजे आम्हाला या नरदेहामध्ये अनेक अनुकूलता लाभाव्यात, हे आणखीन विशेष आहे. आता हे सगळं जर लाभलं, मागे तर त्यांनी सांगूनच टाकलंय की 2 वेळा खाण्याची सोय आणि अव्यंग शरीर एवढं मिळालं की माणसाने आता फार इकडे तिकडे पाहूच नाही, त्यांनी परमार्थाच्या मार्गालाच लागावं असं समर्थांचं मत आहे. असं काही सामान्य मनुष्याकडनं होणार नाही, पण तरी त्यांनी सांगितलंय की आपलं भाग्य चांगलं आहे, आपल्याला आपल्या भाग्याने जीवनात अनुकूलता लाभली आहे, तर त्या अनुकूलतेचा लाभ जसा आपण अनेक अंगाने करून घेतो तसा या परमार्थ मार्गावरही आपण त्याचा लाभ करून घ्यावा. आता त्यांनी सांगितलं नरदेही आली आहे का काही करावे सार्थक, जेणे पावी जे परलोक परम दुर्लभ जो. हे एक सूत्र तर ते म्हणतात विसरूच नका. त्याच्यामागे 2 भूमिका आहेत. एक भूमिका आहे हा देह पडणार आहे हे निश्चित आहे, आणि देह पडल्यानंतर जो जीव ह्या देहाच्या आश्रयाने राहिलाय त्या जीवाला प्रवास करून कुठेतरी जायचं आहे, ही दुसरी निश्चितता आहे की त्यालाही प्रवास करून कुठेतरी नक्की पोचायचं आहे. मग त्याला प्रवास करून जर नक्की कुठेतरी जायचं आहे तर जिथे जायचं आहे ते स्थान चांगलं का नाही निवडत. ते जर स्थान चांगलं पाहिजे आहे तर मग या जन्मामध्ये त्याकरता काहीतरी प्रयत्न करायलाच पाहिजे. जसा या जन्मात काही चांगलं मिळावं याकरता आपल्याला प्रयत्न करावा लागतो, तसंच याच्या नंतर काहीतरी चांगलं मिळावं याकरता प्रयत्न आहेच. म्हणून ते म्हणतात की हे तर तुम्ही काही सोडू शकत नाही. तुम्ही मनातून कितीही टाळलं
तरी सुद्धा मृत्युत्तर प्रवास हा कुणाच जीवाला टळणार नाही. तुम्ही मान्य करा की न मान्य करा. आणि त्यामुळे पूर्वजन्म पुनर्जन्म याच्या संबंधाने विचार करताना इतर धर्मांनी जरी पुनर्जन्म मान्य केला नाही तरी त्या धर्मामध्ये असणाऱ्या अनेक जीवांनी जेव्हा या जगातल्या जीवांशी संपर्क साधला, काही उदाहरणं घडली, काही प्रसंग घडले, काही अनुभव आले, त्या सगळ्यांमधून त्यांनी पुन्हा पुन्हा एकच विशद केला आहे की आमचा धर्म पुनर्जन्म मानो की न मानो, आम्हाला पुनर्जन्म आहेच आहे. म्हणजे धर्माची श्रद्धा आहे की नाही याच्यावरती वास्तव बदलत नाही. त्यामुळे वास्तव हेच आहे की मी मुसलमान धर्मात जन्माला आलो तरी सुद्धा मला मृत्यूनंतर जर पिशाची योनीत राहावं लागेल तर राहावंच लागेल. मला जर पुन्हा इतर जन्म घ्यावे लागतील तर घ्यावेच लागतील. आणि त्याचा अनुभव मी घेतो आहे. असा अनुभव नोंदवणारी जगामधली ज्या ज्या लोकांनी केलेली खटपट आहे त्याच्यामध्ये अनेक धर्माचे लोक. त्या म्हणजे स्टीव्हन्सननी तर जी 400 उदाहरणं एकत्र केली आहेत, भारतातली तर सोडूनच द्या तुम्ही, पण परदेशातली जी उदाहरणं एकत्र केली त्यातला कोण भारतीय आहे आणि त्यातल्या कुणी पुनर्जन्म मान्य केला? पण पुनर्जन्म मान्य न करणाऱ्यांनी आम्ही कुठे पुनर्जन्म घेतला हेच सांगितलं. दाखले पुनर्जन्माचेच दिले. त्यामुळे समर्थ इथे पुन्हा सांगतात की म्हणाले काय आहे की एक गोष्ट लक्षात ठेवा, जेणे पावी जे परलोक परम दुर्लभ जो, ते दुर्लभ म्हणतात, जो दुर्लभ आहे की तो जो परलोक आहे तो चांगला प्राप्त व्हावा याचा विचार तर तुम्हाला म्हणाले करावाच लागेल. तो तुम्हाला सोडून टाळून चालणारच नाहीये. आणि म्हणून ते पुढे म्हणतात की अनुतापे करावा त्याग अथवा करणे भक्तियोग. 2 मार्ग इथल्या इथे सांगितले. त्यांनी सांगितले पश्चात्ताप दग्ध व्हावं, पश्चात्तापाने युक्त व्हावं, अनुतापे करावा त्याग. कशाचा त्याग करावा? जे वाईट आहे हे वाईटच आहे हे आपण नाही स्वीकारू. आणि जे आत्तापर्यंत आपण वाईट करत गेलो त्याच्यातून आपण बाहेरच पडावं ही धारणा मनामध्ये आधी म्हणाले पक्की करा. आणि ती धारणा पक्की करून जे जे वाईट आहे त्याचा त्याग करावा, ते टाकून द्यावं. म्हणून अनुतापे करावा त्याग हा एक मार्ग झाला. अनुताप म्हणजे पश्चात्ताप दग्ध होऊन जे चुकतं आहे ते सोडत जावं. अथवा करणे भक्तियोग. आणि नाही, दोन पद्धती आहेत. एक पद्धत अशी आहे की आम्हाला आमचं मन कुणाच्या ठिकाणी आम्ही समर्पित नाही करू शकत, आम्हाला ईश्वराच्या विषयी एवढी गोडी नाही वाटत, नमस्कार करायला उभं राहिलं तर ठीक आहे आता करायचंय म्हणून केला, पण ईश्वराच्या ठिकाणी मन समर्पित व्हायला सुद्धा ती धारणा निर्माण व्हावी लागते. तर समर्थ म्हणतात ती होईल तेव्हा होईल. तोपर्यंत आपल्या ठिकाणी आपलं जे चुकतं आहे ते सोडून द्यावं आणि जे चांगलं आहे त्याचा स्वीकार करावा. एवढा तर व्यवहार करत जाता येतो. वाईटाचा त्याग करणं आणि चांगल्याचा स्वीकार करणं. दुसरं ते म्हणतात किंवा ज्याचं मन सहज शरणागत होतं किंवा ज्याला सहज ईश्वरचरणी आपलं मन ठेवता येतं किंवा ज्याच्या मनात ईश्वराविषयीचा प्रेमभाव उपजत निर्माण झालेला आहे किंवा एखाद्याला आपल्या प्रत्येक व्यवहारामध्ये ईश्वर साक्षी आहे असं वाटतं किंवा एखाद्याला त्याच्या आश्रयाशिवाय आपल्याला काही करता येत नाही किंवा त्याचा आश्रय हाच आपल्या कार्याचा आश्रय ठरावा असं वाटतं. असं प्रत्येकाची धारणा वेगळी. प्रत्येक जण वेगळ्या धारणेने ईश्वराकडे पाहतो. आणि त्यामुळे जसं पांडुरंग शास्त्री आठवलेंनी एका ठिकाणी फार छान सांगितलं. ते म्हणाले सारखे त्या ईश्वराला आम्ही मागतो की बाबा रे तू माझ्याकरता हे कर, तू माझ्या मागे उभा राहा, तू माझ्या संकटकाळी मला मदत कर. ते म्हणाले असा कोणी आहे का हरीचा लाल की जो ईश्वराला म्हणतो की ईश्वरा अरे तुझ्या मागे या किती लोकांचा व्याप लागला आहे, तर तुझी कोण चौकशी करणार की तुला किती त्रास होतो, तू किती श्रमतो इतक्या सगळ्यांना सांभाळण्यामध्ये. तर तुलाच मी असं एक पत्र लिहितो किंवा तुझ्याकडेच मी असं निवेदन करतो किंवा मी तुझ्याशीच असं आता बोलतो, संभाषण करतो की बाबा रे फार थकेपर्यंत काम करू नकोस, बाबा रे तुला फार त्रास करून घेऊ नकोस, तुला जर खूप त्रास होत असेल तर मी आहे तुझाच स्मरण करणारा. आणि त्यामुळे ईश्वराच्याकडे आपण अधिक मोठे आहोत आणि तो लहान आहे ह्या भावाने पाहणं, हा भाव आपल्याकडे स्त्रियांना आपल्या परंपरेने उपजत दिलेला आहे. आणि त्यामुळे आपल्याकडे सगळ्या घरांच्या मधून स्त्रियांना बाळकृष्णाची उपासना आहे. आपण देवाची उपासना, भगवंताची उपासना आपण बालकृष्ण रूपामध्ये करतो.
ती उपासना करण्याचं कारण काय आहे? मुलगी लग्न होऊन सासरी येते तर अन्नपूर्णा बालकृष्ण घेऊनच येते. आणि त्या बाळकृष्णाच्या उपासनेमध्ये स्त्री स्वभावातलं जे म्हणजे मातेचं मातृत्व, त्यातलं जे ममत्व, त्यातली जी माया, ती उपजत वर्धिष्णू व्हावी, हीच त्याच्या मागची भावना आहे. बाकी दुसरी काही नाही आहे. त्या बालकृष्णाची उपासना करण्यामध्ये हीच भावना आहे. त्याही भावनेने भगवंत प्राप्त आहे. माझ्या ओळखीच्या इस्लामपूरच्या जवळ असणाऱ्या एका गावातल्या एक बाई, त्या डॉक्टर आहेत आणि त्यांचं चांगलं मोठं हॉस्पिटल आहे, अगदी यशस्वी डॉक्टर. त्यांनी लग्न वगैरे केलेलं नाही आणि त्यांना असं वाटलं की आपण बाळकृष्णाचीच उपासना करावी आणि ती उपासना त्यांनी स्वतःहून घेतली. ते आपण इथे म्हटलं ना की भक्ती करावी, पण ती अशी उपजत निर्माण व्हावी लागते. असं करावी म्हणून आपण त्याच्या मागे नाही लागू शकत. त्या बाईंच्या मनामध्ये असं नाही, बालकृष्ण भावानीच उपासना, एक छोटासा श्रीकृष्ण म्हणजे बालकृष्ण त्यांनी आपल्या घरी आणला, देवात ठेवला. सकाळी उठल्यापासून जसं आपलं मूल असतं तशीच त्या कृष्णाची त्या उपासना करत असत. म्हणजे अगदी आता त्या गायनाकॉलॉजिस्टच आहेत, तर सकाळी उठला तर ते लहान बेबी, त्याला तर सकाळी दूध द्यायलाच पाहिजे. त्या 3 तास झाले की त्याची पुन्हा फिडिंगची वेळ झाली, त्याला आंघोळ घाला, त्याचे कपडे बदला. त्या बाळकृष्णाचं त्यांनी सगळं सुरू केलं. जसं लहान बाळ घरामध्ये असेल तर त्याला जितक्या वेळा दूध देतो तितक्या वेळा त्या दुधाचं नैवेद्य दाखवायचं. अगदी आपल्या घरात आपल्या बरोबर एक लहान मूल राहत आहे. आणि एकदा असं झालं की त्या एकट्याच होत्या घरी, म्हणजे त्यांनी लग्न केलेलं नव्हतं आणि काही जे बाकी घरात कोणी नातेवाईकही नव्हते. त्यांचा भाचा त्यांच्याकडे आला होता आणि योगायोग असा की खूप पाऊस पडत होता आणि एका गावामध्ये एक बाई अडली होती. त्यामुळे त्यांनी सांगितलं एवढ्या पावसात आता कोणी तुम्हाला यावंच लागेल, आम्ही आणूच शकत नाही त्या बाईला. तर त्या म्हणाले आता आली पंचायत माझी, मी तिथे गेले की रात्रीतून मी परत येणार नाही, आता ह्याच्या दुधाच्या वेळा कुणी सांभाळायच्या. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाच्याला सांगितलं की आता मला जावं लागणार आहे, पण आता याचं काय करू मी, तर तू आता आहेस तर माझ्याकडे राहा आणि ह्याच्या ज्या दुधाच्या वेळा आहेत त्या दुधाच्या वेळांमध्ये त्याला तू दूध दे. तो म्हणलं ठीक आहे, लोकांच्याला एवढा गंभीरपणाने घेत म्हणलं लहान मुलं त्याला दूध द्यायचं करायचं. एवढा पाऊस पडलेला, तो काही बाहेर जाऊन त्याच्या आणि योगायोग असा की घरातलं दूध संपलं, दूध आणावं लागणार होतं. तो मुलगा म्हणाला एवढ्या पावसात जाणार कोण बाहेर. आणि मग रात्री 11:30-12 वाजले, पाऊस एवढा पडत होता, खेडेगाव ते, आणि त्याला ते आला की तो बाळकृष्ण त्याच्याजवळ, मला दूध दे मला भूक लागली, मला दूध दे मला भूक लागली. तो म्हणला आता आली पंचायत, मी काय करू आता, याला दूध आणू कुठून. तोडाला घरात दूध संपलंय, मी उद्या सकाळी जाऊन दूध घेऊन येईल, तुला देतो. नाही मला आत्ताच दूध पाहिजे, तू मला आत्ताच दूध आणून दे. तो घाबरला, त्याला म्हटला देव एवढा मला सांगतोय, मी असं केलं तर जा. खेडेगाव आहे ते, पोल बाहेर इलेक्ट्रिसिटीचा खाली पडला होता, म्हणजे करंट वायर, लाईव्ह वायर लूज खाली पडलेली. हा घाबरलेला मुलगा हा तसाच गेला गवळ्याच्या घरी आणि त्यांनी सांगितलं की बाबा काही कर, मला घरात दूध पाहिजे, तुम्हाला दूध दे. अंधार पडलेला, सगळे दिवे गेलेले. जाऊन ते बॅटरी टॉर्च काय घेऊन गेला, दूध घेऊन आला. त्यांनी ते त्याची सोय होईल सकाळपर्यंत 2-3 फिडिंग्स घेऊन आलं आणि त्याला त्यावेळी त्याचे ते लावून गजर त्यांनी त्याला दूध दिलं, त्याचं सगळं केलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर म्हणाला आता याची पुन्हा दूध आणायची वेळ झाली, अजून तर काय आत्या घरी आली नाहीये. आणि म्हणून तो बाहेर आला, त्यांनी बघितलं तर जिथे पोल पडला होता, ज्या पोलला ओलांडून तो गेला तिथे लाईव्ह वायर असल्यामुळे तो पाण्यातनं करंट वाहत होता, तिथे 2-3 माणसं मरून पडली. हा एकटा मात्र तशा पाण्यातून गेला आणि तो ते घेऊन येऊ शकला. आणि तो इतका थक्क झाला, तो म्हणाला की मला त्या बाळकृष्णाने मला शिकवलंच मुळी की कशी उपासना असते. त्या आल्या परत त्यांना काय चैन पडतंय, त्याला इतका वेळ गेला, असं झालं तो उपाशी राहिला काय, त्याचं काय केलं, त्या त्यांच्या ह्याच्यात होत्याच आपल्या आपल्या व्यवधानामध्ये. पण या मुलांनी सांगितलं की तुझ्या बाळकृष्णाने म्हणाले कमाल केली, एक तर मी द्यायचा कंटाळा केला तर माझ्याकडे मागितलं, आणि दुसरं असं की त्याला देण्याकरता मला बाहेर पडावं लागलं, तर तिथे ह्या भागामध्ये लोकांचे इतके मृत्यू झाले, पण मी मात्र त्या पोलला ओलांडून जाऊन घेऊन आलो, त्याच पाण्यातून मी गेलो आणि सुरक्षितपणाने परत आलो. तर इथे त्यांनी सांगितलं अशी सुद्धा अथवा करणे भक्तियोग. भक्तियोग ही काही गोष्ट सोपी नाही, ते इतकं स्वीकारणं आणि ते करत राहणं हे काय एवढं सोपं नाही. त्याच्याशी पूर्ण जोडलंच जावं लागतं. आपल्या त्या प्रशांत दामलेच्या आजी आपल्याला माहिती आहे, त्या ताई दामले म्हणून प्रसिद्ध आहेत, पुण्यामध्येच राहत होत्या.
काहीही घरात नाही, सगळा संसार म्हणजे हिंगाच्या डब्यान, पत्र्याचे डबे कोणी टाकून दिलेले, इतक्या दारिद्र्यामधला संसार. घरामध्ये धुणं भांडेपासून सगळं करावं लागायचं. पण त्या बाईंची ज्ञानेश्वरीवर एवढी श्रद्धा की त्या बाई रोज सकाळ जरी, काहीही कळत, निरक्षर होत्या, कळत नव्हतं, आधी पहिल्यांदा वाचायला सुद्धा येत नव्हतं, तेव्हा सुद्धा दुसऱ्याच्याकडून ज्ञानेश्वरीची ओवी संख्या म्हणून घ्यायची. सकाळचं धुणं होईपर्यंत ओवी पाठ करायची, स्वयंपाक होईपर्यंत दुसरी ओवी पाठ करायची. रोज दिवसाकाठी 5-5, 7-7 ओव्या पाठ करत त्यांनी ज्ञानेश्वरी पाठ केली. आणि हो, सबंध ज्ञानेश्वरी पाठ, पुढे तर निरूपण इतक्या सुंदर करत असत. पण उठल्यापासून ज्ञानदेवांची भक्ती म्हणजे काय? दूध प्यायचं, दूध तापवायला ठेवायचं, आपला चहा प्यायचा, काय जेवायचं, तरी हे सगळं ज्ञानेश्वरांना अर्पण करू. म्हणजे आपल्याला गरम चहा प्यायला आवडतो म्हणून गरम चहा प्यायचा नाही, कारण ज्ञानेश्वरांची कांती इतकी कोमल आहे आणि त्वचा इतकी नाजूक आहे की मी जर गरम चहा प्यायले तर ज्ञानदेवांना वाजेल, म्हणून तो चहा गार करून प्यायचा. घरात आलेली प्रत्येक वस्तू ज्ञानेश्वरांना समर्पण केल्याशिवाय त्या बाईंनी त्याचा कधीच स्वीकार केला नाही. पण असा भक्ती योग, योग म्हणजे जोडलं जाणं. त्यांना म्हणायचंय आपल्याला असं की नुसती थोडीशी भक्ती करणं, आपण आपली देवपूजा करतो, एकदा केव्हा तरी नमस्कार करतो, झोपताना एकदा नमस्कार करतो, तो त्यांच्या दृष्टीने भक्तियोग नाही आहे. त्यांच्या दृष्टीने अथवा करणे भक्तियोग. याचा अर्थ असा की जोडलेलंच राहणं ईश्वराशी. म्हणजे त्यांना आता आपल्याला ना जरा थोडं वरती न्यायचंय आधी, आणि त्यांना सांगायचंय की या पातळीवर जा आणि विचार करा जीवनाचं सार्थक करण्याचा. म्हणून ते म्हणतात की अनुतापे करावा त्याग, की मनामध्ये अगदी पूर्ण पश्चाताप दग्ध व्हावं आणि आपले दोष सोडून द्यावे. असं नाहीये की रविवारी जावं चर्चमध्ये, कन्फेशन द्यावं आणि सोमवारी खोटं बोलायला पुन्हा मोकळं व्हावं, कारण पहिलं पापाचा विसरा झालेला असतो. तसं नाही, जे सोडलं ते सोडलंच, सुटलंच पाहिजे. म्हणून या धर्माचे काही नियम कडकच आहे. इतर धर्मांच्या प्रमाणे इथे काही गोष्टींना क्षमा नाही आहे. पश्चाताप दग्ध झाला आणि त्या पश्चातापामुळे त्याचा जो दोष आहे त्या दोषाचा परिहार झाला का? होतो. पण तो कुठपर्यंत होतो? जोपर्यंत पुन्हा तो दोष करायला आपण प्रवृत्त होत नाही तोपर्यंत. आम्ही जर पुन्हा पुन्हा तोच दोष करायला लागलो, मग त्याचा जो परिणाम आहे, ज्या पातळीवरचा आहे, ज्या तीव्रतेचा आहे, ज्या स्वरूपाचा आहे, तो भोगावाच लागेल. हे असं दर आठवड्याला आपले दोष करायचे, ते आपले सांगायचे, एकदा पुन्हा नवीन दोषाला प्रवृत्त व्हायचं, हा कर्म विपाकाचा सिद्धांत नाहीये. आणि त्यामुळे ते म्हणतात की एक तर आपण सद्गुणी बनत जाण्याकरता, म्हणजे ही कशी आहे माहिती का प्रक्रिया? ही शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. की साधा आपला साबण घेतला, जेंटिलमध्ये धुतलं तर डाग निघत नाहीयेत, मग आता एखादा रीन बिन वापरा, त्या रीननी निघत नाही मग निरमा वापरा, मग निर्मानी नाही निघत डायरेक्ट सोडा वापरा. एकापेक्षा एक स्ट्रॉंग तुम्हाला डिटर्जंट्स वापरावे लागतील ना, तर ते कपडा तो स्वच्छ होईल. तसं आहे त्यांचं, की ते म्हणतात हा जो अनुताप आहे लहानापासून सुरुवात करा, एक एक दोष घालवायचा प्रयत्न करा. सामान्य पातळीवरती सामान्य पद्धतीने दोष घालवता आला तर ठीक आहे, थोडा कडक उपाय करावा लागेल, नाही गेला त्याच्यापेक्षा थोडा कठोर, त्याच्यापेक्षा थोडा कठोर, पण घाईघाईनी नाही. इथे मात्र तुकाराम महाराजांनी सांगितलंय ते खरं, इथे नाही चालत तर तातडी. इथे घाईघाई करून नाही चालत, हळूहळूच त्या मनाला वळवावं लागतं. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही तरी धरणे संघ साधूजनांचा. ह्याच्यात हे नाही, सगळं अवघड आहे. म्हणून सांगितलं आत्ता ते ज्या लेव्हलवरची भाषा बोलतायत, ते ज्या पातळीवर आपल्याला नेऊ इच्छित आहे ती काही सामान्य नाही. साधूंचा संघ धरावा असं सांगितलंय. 3 उपाय सांगितले त्यांनी. तिसरा उपाय साधू संघ आहे, पण अमोघ हा दुर्लभ हा. साधू संघ कसा आहे? नारदांनी भक्तिसूत्रातच सांगितलं की साधू संघ अमोघ आहे. साधूंची कृपा होणार नाही आणि झाल्यावर काही शिल्लक राहणार आहे आपल्यामध्ये दोषास्पद असं काहीच राहणार नाही. पण साधूच्या सहवासात राहून सुद्धा दुर्लभ आहे. साधूच्या सहवासात राहिलो, वर्षानुवर्ष राहिलो म्हणून काय झालं? म्हणून काही आमचा दोषांचा परिहार होईल असं नाही. म्हणून नारद म्हणतात की अमोघ आहे, त्याबद्दल वादच नाही, निश्चित फल आहे, पण मुळामध्ये सहवासात राहून सुद्धा दुर्लभ आहे. साधू सहवास नुसता मिळाला म्हणजे आम्ही उद्धरलो, म्हणजे आम्ही बदललो, म्हणजे पापाचा परिहार झाला असं काही होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं ही प्रत्येक गोष्ट आपल्या रुचीप्रमाणे वेगळी वेगळी स्वीकारता येईल, पण हिला कुठे कॉम्प्रोमाइज नाहीये.
हिला कुठे तडजोड नाही आहे, हिला कुठे खाली उतरणं नाही आहे. म्हणून समर्थांनी सांगितलं हे सगळं एका पातळीवरचं असं वरती आहे. पुढे ते म्हणतात निरनिराळी शास्त्र पाहावी, तीर्थयात्रा करावी, नाही तर पुरश्चरण करावी, पापाचा क्षय करण्याकरता. थोडे खाली आले, म्हणाले वेदांची आज्ञा पाळावी, कर्मकांडाने त्याचा प्रयत्न करावा, जी जमेल ती उपासना करावी, काया वाचा मनाने पत्र पुष्प फल तोय कशाने तरी भगवंताचं भजन करावं, त्याची उपासना करावी, पूजा करावी, जीवनाचं सार्थक करावं. जन्म आली याचे फळ काही करावे सफळ. आता खाली उतरले, आता काही करा म्हणाले, हे नाही ते नाही ते नाही ते. त्यांनी आपल्याला पर्याय दिले, हे सगळं तुम्हाला नाही जमणार आहे, जे जमेल ते करा. आणि म्हणून ते सांगतात काही करावे सफळ, ऐसे न करिता निर्फळ. त्यांची भाषा आहे भूमी भार होय, तेव्हा तुम्ही जमिनीला भार आहात. समर्थाचे साधन मिळमिळीत अवघे टाकावे. समर्थांची भाषा मिळमिळीत नाहीच आहे, सगळी टोकाची ठोस जोरदार. आणि त्यामुळे ते म्हणतात की नरदेहाला उचित असं जे काही जमेल असं यथानुशक्ती चित्ताने वित्ताने असं उत्तम प्रकाराने मनुष्याने आपल्या जीवनामध्ये करत राहावं. आणि ते करत राहताना सावध असावं आणि सावधपणाने प्रयत्न करावेत. म्हणाले नाही भक्ती नाही प्रेम, नाही निष्ठा नाही नेम, नाही देव नाही धर्म, अतीत अभ्यागत. काहीतरी करा. अतीत अभ्यागताच्या करता तरी सगळ्या सेवाच आहे. कारण मी रत्नागिरीला गेले होते कोकणामध्ये, तिथे नातू म्हणून आहे, त्यांच्या घरी उतरले होते. त्या बाईंचे सासरे होते 98 वर्षाचे, सासूबाई होत्या 94 वर्षाच्या. आणि सासरे फक्त एकदा उठून बैठकीमध्ये यायचे. पण त्या 94 वर्षाच्या सासूबाई त्या म्हणाल्या माझ्या घरी कुणी आलं आणि माझ्या घरी म्हणजे सुनेकडे जरी कुणी आलं तरी त्यांनी मला भेटावं. तर नाही भेटला मला तर मी तिला विचारणार की कोण आलं तुझ्याकडे, आणि त्याला माझ्या हाताने केलेलं काहीतरी द्यायलाच पाहिजे. म्हणजे हा नेम की मी हात. आणि तुम्हाला 94व्या वर्षी बाई वड्या करत होत्या. म्हटलं नाही, वडी करणं इतकं काही सोपं नाही आहे. कारण ती थापायची म्हटलं तरी हाताला त्या वयातल्या त्या कातडीला झेपलं तर पाहिजे, ती वडी घोटायची जमलं तर पाहिजे. पण नाही, तसं त्या करत होत्या. त्यांच्या म्हणाल्या मी राहायला होते त्यांच्याकडे, त्यामुळे आता सुनेचा पाहुणचार घेतला तर माझ्या खोलीत या. मी माझ्या खोलीत सुद्धा म्हणाल्या गॅस ठेवलेला आहे आणि माझ्या गॅसवर मी पदार्थ बनवते आणि एक पदार्थ करून घेऊन देते म्हणाल्या, आणि मग आल्या गेलेल्या देते. तशा पुढे काही जमत नव्हतं म्हणून आमच्या राजा केळकर संग्रहालयातल्या आजी, म्हणजे मोठ्या केळकरांच्या पत्नी अज्ञातवासींच्या, त्यांच्याकडे कायम गोळ्या असायच्या. आपण गेलं की ती लिमलेटची गोळी काय, त्यांची ती संत्र्याची गोळी काही असो, पण ती दिल्याशिवाय जायचं नाही. एक प्रत्येकाचे काहीतरी नेम असतात की तो त्या पद्धतीने आपल्या जीवनामध्ये सेवा करायचा प्रयत्न करतो. ते म्हणतात अतीत अभ्यागताची तरी सेवा करावी, नाही तर काही देवधर्म तरी करावा. ते नाही जमलं तरी निष्ठेने काही कार्य करावं. ते नाही जमलं आपण आपल्यापुरता काही देवधर्म ठेवावा. म्हणाले ते नाही जमलं तर भक्ती करावी. भक्ती नाही जमली करायला तर प्रेमाने वागावं, काहीतरी करावं. समर्थ सांगतात एक एक पर्याय देतात. म्हणाले सद्बुद्धी नाही, आमच्याकडे गुण नाही, कथा नाही, श्रवण नाही, अध्यात्म निरूपण आम्ही ऐकलं नाही, भल्याची संगती आम्ही धरली नाही, चित्तवृत्ती शुद्ध होण्याकरता आम्ही प्रयत्न केले नाही. मग म्हणाले आमच्याकडे जर आमच्याविषयी आम्हाला मिथ्या म्हणजे खोटं, आम्हाला स्वतःविषयी काही विशेष मी असा आहे, मी तसा आहे, मला काय असं ते मनुष्य आपल्याबद्दल काही कल्पना करतो, अशा कल्पना करून तो कैवल्य म्हणजे चांगलं पद किंवा ईश्वराचं मोक्ष पद काय, आता त्याविषयी आपण पुढे पुष्कळ चर्चा करणार आहोत. पण सद्गती मनुष्याला प्राप्त व्हायची नाही. नाही नीती, नाही न्याय, नाही पुण्याचा उपाय, नाही परत्रीची सोय, युक्तायुक्त क्रिया. समर्थांचा आत्ता भर कशावर आहे? समर्थांचा भर एकाच गोष्टीवरती आहे, तो म्हणजे या जगात असेपर्यंतच आम्हाला या नंतरचा जो प्रवास आहे त्या प्रवासाची सोय करायची आहे. आणि त्यामुळे ती सोय मनापासून करा असं ते सांगतात. त्याच्यामध्ये नीती, न्याय, पुण्य निरनिराळे उपाय आहेत म्हणाले. पण ती विद्या नाही वैभव, काहीतरी करा. विद्येकरता आपलं जीवन समर्पित करा. आजच आता आम्ही म्हणजे आता आमची भांडारकरलाच मीटिंग होती. आजच हैदराबादचे रामा राजू म्हणून त्यांच्याबद्दल आज आम्ही त्यांना श्रद्धांजली वाहिली. आमच्या ह्याच्या सुरुवातीला सभेच्या आमच्या ते डॉक्टर प्रमोद लाळे म्हणून आहेत. त्याने मी त्यांचा आपल्याला परिचय देऊ का थोडासा? म्हणतं सांगा नक्की. ती विद्वान माणसं असतात, आपल्याला काही माहीत नसतं.
तर त्यांनी सांगितलं त्या माणसांनी हैदराबादमध्ये राहून तेलुगूमधली हस्तलिखित म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये कुठे कुठे आहेत, काय ग्रंथ आहेत, काय त्याच्यामध्ये विषय आहेत, काय त्याचं वजन आहे, कारण ते स्वतः तेलुगू होते. तर ती तेलुगू हस्तलिखित मिळवून संस्कृत उत्तम असल्यामुळे आता त्यावेळी काय झेरॉक्स नाही, काय तिथं जायचं, तिथं राहायचं, ते सगळं ते खेडेगावामध्ये त्या पिढ्या ते चिमण्यांमध्ये बसून ते सगळं लिहून घ्यायचं. कोण हस्तलिखित यांच्या हातात देणार? ते सगळं लिहून घ्यायचं, आपल्या घरी यायचं आणि ते हस्तलिखित पुन्हा संस्कृतमध्ये भाषांतरित करायचं. अशी हस्तलिखित किती भाषांतरित केली याच्याचमुळे आम्ही थक्क झालो. 11,000 हस्तलिखित भाषांतरित. कठीण आहे की नाही? आपण कल्पनाच करू शकत नाही. अरे आज आमच्या हातामध्ये झेरॉक्स करणं किती सोपं आहे. कुठे चांगल्या ठिकाणी गेलो ते पुन्हा आम्ही एनलार्ज करून घेतलं, काय डोळ्यांना त्रासच नाही हो. तिथला एक 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 शब्द तो बारीक बारीक असला तर तो पाहिजे त्याला भिंग लावायचं, लिहून घ्यायचं, लिहिताना चूक होता कामा नये ते घेऊन यायचं. म्हणजे विद्येकरता सुद्धा किती कष्ट घ्यायचे. समर्थ म्हणतात तसं घ्या, वैभव मिळवण्याकरता तरी कष्ट करा, नाही चातुर्याचा भाव. की चतुर होण्याकरता शहाणपण तरी येऊ दे म्हणाले आपल्याकडे. नाही कळा नाही लाघव, कोणतीही कला नाही, काही कौशल्य नाही, रम्य सरस्वतीचे म्हणजे त्या सरस्वतीच्या प्रांतात तरी काहीतरी करा असं त्यांचं म्हणणं. शांती नाही, क्षमा नाही, आमचं मन स्थिर नाही, आम्ही दुसऱ्याच्या बाबतीत क्षमाशील नाही, दीक्षा नाही, मैत्री नाही, आणि आम्ही दुसऱ्याला काही देत नाही, आम्ही दुसऱ्याशी मैत्री जोडू शकत नाही, शुभाशुभ काहीच नाही, साधनाधिक. मला अनेक प्रकारची साधनं मनुष्य करू शकतो, काहीही साधन करावं असं त्यांचं म्हणणं आहे. की त्या साधनेच्या मार्फत मनुष्याने काही मिळवण्याचा प्रयत्न करावा. शुची नाही म्हणजे शुचिता नाही, स्वधर्म नाही, धर्माचं आचरण नाही, आचार नाही, विचार नाही, अरत्र नाही, परत्र नाही, मुक्त क्रिया मनाची, मनास येईल तसं जगावं, मनास वाटेल तसं जगावं, जीवनाला कुठल्याही प्रकारचं बंधन असू नये, जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचं ध्येय उद्दिष्ट असू नये, त्यांना मान्य नाही. कर्म नाही, उपासना नाही, ज्ञान नाही, वैराग्य नाही, योग नाही, धारिष्ट नाही, काहीच नाही पाहता, उपरती नाही, त्याग नाही, समता नाही, लक्षण नाही, आदर नाही, प्रीती नाही, परमेश्वराचा धाकही नाही आणि परमेश्वराविषयी प्रेमही नाही. धाकाची गोष्ट वेगळी आहे की तो आपल्याला काहीतरी शिक्षा करील म्हणून तरी त्याचा धाक, तोही नाही. आणि तो काय, तो आमचाच आहे आणि त्यामुळे त्याच्याविषयी प्रेम आहे की तो माझं कधीच काही वाईट करणारच नाहीये. मग सगळं प्रेम त्याच्याविषयी असंही नाही म्हणाले. परगुणाचा संतोष नाही, दुसऱ्याच्या चांगल्या गोष्टीच्या विषयी आमच्या मनामध्ये चांगला भाव नाही, त्याच्याविषयी समाधान नाही, परोपकारे सुख नाही, दुसऱ्यावरती उपकार करून त्याच्यातून मिळणारं सुख तेही घेत नाही, हरिभक्तीचा लेश नाही अंतर्यामी, ऐसे प्रकारीचे पाहता जन ते चितची प्रेत समाधान. समर्थ म्हणतात ते जिवंत राहून गेल्यासारखेच आहे. त्यांनी न करावे भाषण पवित्र जनी, दुसऱ्या लोकांचा आणखी समर्थ सांगतात. त्यांनी चांगल्या लोकांच्या मध्ये येऊन बोलू सुद्धा नाही म्हणाले. पुण्य सामग्री पुरती तयासी न घडे भगवत भक्ती, जे जे जैसे. आता शेवटचा त्यांनी आपलं मत, आता जसं म्हणतात ना मोठी माणसं आपल्याला पुष्कळ प्रकारे आपण वाद घालतो, वाद घालून झाल्यावर कधी कधी ते वादात निरुत्तर होतात की आपण म्हणतो नाही वय आम्हाला नाहीच पटत तुमचं, आता काय करणार. ते म्हणतात बर तुम्हाला काय करायचंय ते करा, पण एवढं तरी वागा म्हणजे झालं, असं म्हणून जसं ते बोलून सोडून देतात. तुमचं तुम्ही भोगा, जे तुम्हाला करायचंय ते करा, त्याचे परिणाम भोगा. तसं समर्थांनी इथे शेवटी वैतागून म्हटलंय, जे जे जैसे करीती ते पावती तैसेची. आता काय सांगू म्हणाले, हे सगळं जे काही आहे याच्यामध्ये मला एवढंच सांगायचंय की जो जे करतो त्याचं फळ त्याला भोगावं लागतं. इथे हा समाज संपतो. आता समर्थांनी सत्व, रज आणि तम गुण सांगितले. मी आपल्याला म्हटलं ना की तत्वज्ञानाचा जो बेस आहे, जो पाया आहे किंवा जी मूलभूत सूत्र आहे, ती सगळी सूत्र समर्थांच्या इतकी विशद करून कोणीच सांगितली. सर्व पातळीवरती, शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक, वातावरण, सगळ्या पातळीवर त्याचं स्वरूप काय आहे. म्हणजे खरं म्हणाल तर खरं तत्वज्ञान समजून घ्यायला दासबोध हा सगळ्यात चांगला ग्रंथ आहे. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचायला घेतली तर आपण म्हणतो कळत नाही, कळत नाही. त्याचं कारण एकच आहे की तत्वज्ञानाचा आपला पाया तयार नसतो, भूमिका पक्की झालेली नसते.
ती भूमिका पक्की करण्याचं काम दासबोध मात्र उत्तम प्रकारे करतो समर्थांनी. आणि थोडं त्याच्यावरती आणि इतक्या सोप्या शब्दात लिहिलंय की त्याच्या संबंधाने आपण थोडा मुळाशी जाऊन विचार केला की आपल्या धारणा पक्क्या होतात आणि त्याचा आपल्याला पुष्कळ लाभ होतो. म्हणजे वैयक्तिक मला म्हणाल तर मला फक्त दासबोधाने लाभ झालेला आहे. पण काय आपला विषयच नाही, तत्वज्ञान हा आपला विषय नाही, आपण त्या विषयात अभ्यास केलेला नाही, आपल्याला त्या विषयात गती नाही. पण काय आपण केलंय की काय वेस्टर्न फिलॉसॉफर्सचं काही वाङ्मय वाचलंय का, आपल्या हिंदुस्थानामध्ये अमुक एका शंकराचार्यांचं भाष्य आहे, मध्वाचार्यांचं भाष्य आहे, अमुक एकांची भाष्य वाचली आहे का, एक ग्रंथ घेतलाय, एक दर्शन घेतलंय, त्याचा अभ्यास केलाय, असं काही नाही. असं काहीही न करता सुद्धा या सगळ्या विषयांमध्ये जेव्हा काही वाचायला सुरुवात केली तेव्हा कधीही अडचण आली नाही. ती कशाने आली नाही असं मी नेहमी माझा उलटा विचार करायची. कारण काय व्हायचं, समर्थांनी जे म्हटलं आहे त्याच्याबरोबर माझं उलट घडलं. समर्थ म्हणतात अभ्यासे प्रकट व्हावे आणि मी बिना अभ्यासच बोलायला लागले. मला काय विषयच नव्हते, माझा विषय नाही, मी या विषयात बोलेन असं मला कधी वाटलं नाही. पण कुणीही कोणताही विषय बोलायला बोलावला तर मी कधी नाही म्हटलं. कुणी विषय सांगितला मला एक 8 दिवस द्या, 8 दिवसात आपल्याला जमेल तेवढा अभ्यास केला, वाचला, त्याच्यावर पुन्हा पुन्हा चिंतन केलं, काय आपली ताकद आहे तिथपर्यंत मेहनत केली. पण आता उलट बघायला लागलं की आता असं वाटतं की अरे भगवंताची आपल्यावर एवढी कृपा आहे की त्यांनी आपल्या तोंडातून कधी अपसिद्धांत बाहेर येऊ दिला नाही. आपण कधी चुकीचा विषय कधीच मांडला नाही. किंबहुना आज सुद्धा आपल्याला या विषयातली काही गती नसताना समोरचा बोलणारा मनुष्य कुठे चुकतो आहे हे आपल्याला कळतं. हे उपकार कोणाचे, हे सगळे उपकार समर्थांचे. कारण समर्थांचा दासबोध माझ्या नकळत मी BSc होण्याच्या आधी मी 60 वेळा वाचलेला नाही. दासबोधाची पारायण केलेली होती. काय माहित नाही, सुट्टी लागली की आम्हाला गंमत वाटायची. माझा आत्तेभाऊ होता, तो आम्हाला नेहमी म्हणायचा की आम्ही लहान होतो तेव्हा मोठ्यांच्या बरोबर जायचो, आम्ही असे ग्रंथ वाचायचो, मग ते रडायला लागले की आम्हाला रडू यायचं. आम्हाला वाटायचं हा आपल्याला सांगतो आपणही वाचावं. काय म्हणजे कळत काही नव्हतं. हे आजकालच्या सारखं TV वगैरे बाहेरची आकर्षणं काही नव्हती त्यावेळी. आणि त्यामुळे माझ्या दर सुट्टीत मला आठवतं मॅट्रिक झाल्यानंतर दर सुट्टीत 4 वेळा 5 वेळा 6 वेळा दासबोधाचं पारायण घडलं. कोणाला कळत होतं. एका सुट्टीत मात्र मला स्वतःला असं वाटलं की आता हे आपण एवढं वाचलंय, हे समर्थ काय म्हणतात हे आपल्याला थोडं थोडं कळलंय, आपलं कोण ऐकणार. तर मी आमच्या देवघरामध्ये बसूनच देवाला सांगायची की दासबोधामध्ये या समासात असं सांगितलं. म्हणजे त्यावेळी मला असं जाणवलं की एखादा विषय आपल्याला जर कळवून घ्यायचा असेल आणि त्याचे जर मूलभूत सिद्धांत कळवून घ्यायचे असतील तर ते मूलभूत सिद्धांत कळायला दासबोधासारखा ग्रंथ नाही. कारण आपल्याला काही पार्श्वभूमी नाही हो, आगा नाही पिछा नाही, कोणाला तत्वज्ञानातलं काय कळतंय, काही कळत नाही. पण सगळं तत्वज्ञान कळायला दासबोध हा अगदी उत्तम ग्रंथ आहे. आता ते सांगतात, मला तुम्हाला गुणांची लक्षणं सांगतो. त्यांनी दासबोधात आता उडी मारली. कुठे उडी मारली, ह्या प्रपंचाची निर्मिती कशी झाली. म्हणाले तो परमात्मा, त्याच्यानंतर अव्यक्त, अव्यक्तानंतर महत, महत नंतर अहंकार. कारण काय भारतीय तत्वज्ञानाने किंवा वेदांताने हे जे सांख्य दर्शन आहे त्या सांख्य दर्शनाची जी भूमिका आहे किंवा जो क्रम आहे किंवा जी प्रक्रिया आहे तीच प्रक्रिया यांनी अवलंबली. फक्त फरक एवढाच आहे की सांख्यांच्या मध्ये भगवद्गीता वाचताना आपल्याला कळतं की गीताकारांनी म्हणजे भगवंतांनी म्हटलंय की सांख्यांचे 2 प्रकार आहेत. एक सेश्वर सांख्य आहे, एक निरीश्वर सांख्य. निरीश्वर सांख्य म्हणतात की ह्या जगाची उत्पत्ती कशी झाली आणि ह्या जगाचा व्यवहार कसा चालतो हे कळण्याकरता आपल्याला काही ईश्वराची गरज नाही, ते निरीश्वर सांख्य आहे. आणि जे असं म्हणतात की ईश्वराच्या कृपेशिवाय हे व्यवहार होऊच शकत नाही, ते सेश्वर सांख्य आहे. आणि म्हणून भगवंत असं सांगतात की भगवद्गीता म्हणजे भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण की हे जे तत्वज्ञान मी प्रतिपादित केलेलं आहे ते तत्वज्ञान ईश्वर निष्ठेने प्रतिपादित केले. वेदांतामध्ये सुद्धा सांख्य तत्वज्ञानापेक्षा फारसं काही वेगळं म्हटलेलं नाही. इथे अद्वैताचा सिद्धांत मान्य केला, सांख्यांच्या पेक्षा थोडंसं पुरुष आणि प्रकृतीच्या विषयी थोडं वेगळं धरलंय. पण क्रम हाच आहे की तो परमात्मा म्हणजे परमेश्वर, त्याच्यानंतर हे अव्यक्त जगत, या अव्यक्तानंतर व्यक्तीकरणाला येतानाची पहिली खालची पायरी म्हणजे महत. त्या महतामध्ये ही जी विस्तारित जाणीव आहे ती विस्तारित जाणीव म्हणजे महत आहे. हा जो अहंकार आहे, जाणीव कोणती, ज्ञानाच्या पातळीवरची, आणि हा जो अहंकार आहे
ते शक्तीचं स्वरूप आहे, ते वैयक्तिक पातळीवरचं आम्हाला जाणून घेण्याचं स्वरूप आहे. म्हणून इथे वंदन करताना दासबोधामध्ये समर्थांनी त्या गणेशाला महत् या स्वरूपामध्ये, त्याला म्हणजे ज्याला कॉस्मिक इंटेलिजन्स म्हणतो, की जे वैश्विक ज्ञान आहे, ते वैश्विक ज्ञानाचं प्रतीक म्हणजे गणेश आहे. आणि त्या वैश्विक शक्तीचं प्रतीक म्हणजे ही शारदा आहे, असं म्हणून इथे नमन केलेलं आहे. आणि म्हणून आता इथे ते पुढे काय म्हणतात की आता तुम्हाला सांगण्याचा विषय जो आहे, जग ज्याच्यातून निर्माण झालं ते गुण तुम्हाला सांगतो. जग कशातून निर्माण झालं? सत्व, रज आणि तम. आता ते कुठे आले? त्या परमात्मा, अव्यक्त, महत, अहंकार आणि त्याच्या खाली सत्व, रज, तम हे कसे आहेत? जोपर्यंत जग निर्माण होत नाही, म्हणजे जोपर्यंत ही सगळी स्थिती अव्यक्त आहे या जगताची, म्हणजे आपण म्हणतो ना आता प्रलय झाला की ह्या सगळ्यानंतर प्रलय होईल, प्रलय झाल्यावर काय होईल ते काहीच असणार नाही. सगळीकडे पाणी असेल, काय सगळं निघूनच गेलेलं असेल, आपल्याला माहित नाही काय असेल, पण काही असणार नाही ही स्थिती नक्की आहे. तर तेव्हा काही असणार नाही अशा स्थितीमध्ये काय झालेलं असतं ते असं म्हणतात, त्या अव्यक्त म्हणजे व्यक्त नसलेल्या अशा स्थितीमध्ये हे जे सत्व, रज आणि तम हे जे तीन गुण आहेत हे साम्यावस्थेला आलेले असतात. त्यांच्यामध्ये तारतम्य नसतं, म्हणजे तरतमता नसते, म्हणजे कमी अधिक पण नसतं. जेव्हा ते साम्यावस्थेला आलेले असतात तेव्हा काहीही व्यक्त होत नाही. जसं झाडाचं बी आहे, त्या बीजाच्या ठिकाणी त्या झाडामध्ये जे व्यक्त होण्याचं सामर्थ्य आहे ते सगळं सामर्थ्य त्या बीजभावाला आलं आहे, म्हणजे त्या अव्यक्त स्थितीला आलेलं. आता ते जर बी पेरलं, त्या बीला पाणी घातलं, त्याला अंकुर फुटला, म्हणजे काय झालं? आता ती जी अव्यक्त स्थिती आहे ती नाही राहिली, आता ती व्यक्तीकरणाला आली. ती जेव्हा व्यक्तीकरणाला आली तेव्हा त्या बीजापुरतं काय झालं? सत्वरजतमाची साम्यावस्था राहिली नाही, मग सत्वरजतमाची तरतम अवस्था निर्माण झाली. म्हणजे काय होईल? कदाचित सत्वगुण आहे तो 35% असेल, रजोगुण आहे तो 40% असेल, उरलेलं तमोगुणाचं प्रमाण असेल, काही कमी जास्त असेल. तर समर्थ म्हणतात की आम्ही सगळेजण कशाचे आहोत? त्या सत्वरजतमाच्या तारतम्यातून निर्माण झालेले आहोत. आमच्याकडे कदाचित सत्वगुण जास्त असेल, कदाचित रजोगुण जास्त असेल, कदाचित तमोगुण जास्त असेल. आता सत्व खूप चांगला, रज मध्यम, तम कमी असं आहे का? नाही. या तिघांची पण आवश्यकता आहे. ह्या तिघांच्या ठिकाणी जसे चांगले गुण आहेत तसे या तिघांच्या ठिकाणी वाईट पण आहे. म्हणजे सत्वाच्या ठिकाणी काही वाईट आहे असं नाहीये, पण ते आणि त्या सिरियलमध्ये आपण ऐकतो ना की सारखं इतकं गोड आम्हाला काही सहन होत नाही, तसं ते अत्यंत सात्विकतेचं एकत्रित असणारं मिश्रण ह्या देहामध्ये असूच शकत नाही. पूर्ण सात्विकता प्रकर्षाला गेली आहे आणि रज आणि तम नाहीतच, असं होतच नाही. कारण देह जर सत्वरज तमांनी युक्त आहे तर सात्विकता किती असू शकेल? अगदी 90, 92, 93, 95, 97, पण तरी राजसिक आणि तामसिक गुण त्याच्यामध्ये शिल्लक आहेतच. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की सात्विकता शुद्ध सत्वगुण, म्हणजे तम आणि रजाच्या तुलनेने सत्वगुण आणि शुद्ध सत्वगुण म्हणजे रजतमाला ओलांडून सात्विकता, दोन प्रकार आहेत. शुद्ध सत्व म्हणजे कसं आहे की जेव्हा आमचं अंतःकरण विकल्परहित होतं आणि आम्ही डोळे मिटून बसतो किंवा आमच्या मनामध्ये जी विचाररहितता येते आणि प्रकर्षाने सत्वगुणाचा उदय होतो आणि आम्हाला पण कळत नाही की ही जी स्थिती आहे ती आपली म्हणून काही आलेली आहे. काही घटना अशा घडतात की ज्या घडताना आपण घडवतो असं आपल्याला वाटत नाही. काही आपण लिहितो, ते लिहिताना आपल्याला कळत नाही की हे आपण लिहिलं आहे. काही आपण बोलून जातो, आपण म्हणतो मी जे बोललो त्याच्यावर माझं नियंत्रण नव्हतं, जे बोललो ते बोलून गेलो, जे घडलं ते घडलं. तर ती जी स्थिती आहे जर ते उत्तम असेल तर तो शुद्ध सत्वाचा प्रभाव आहे, ते जर वाईट असेल तर तो शुद्ध तमाचा प्रभाव आहे. कारण एखादा माणूस म्हणतो अहो माझं काही असं इंटेन्शन नव्हतं की या माणसाचा खून करावा, तो प्रामाणिकपणे सांगतो की खून करावा ही माझी प्रवृत्ती नाही. एरवी तुम्ही म्हणाल तर एखादा सुरा सुद्धा हातात धरायचा तर माझा हात थरथर कापतो, पण मी हे कृत्य केलं कसं? कुठल्या तरी गुणाच्या प्रभावाखाली केलं. तर असा तो त्याचा एक जो निर्माण होणारा प्रभाव आहे तो त्या गुणाचा शुद्ध प्रभाव आहे.
शुद्ध म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं काही मिसळायला येतच नाही. ते होऊन गेल्यावर पश्चातापही होऊ शकेल, त्याचं चांगलंही काही घडू शकेल. आणि त्यामुळे त्या शुद्ध गुणाचा विचार आपण बाजूला ठेवू. शुद्ध सत्वाचा, शुद्ध रजाचा, शुद्ध रजोगुण असल्याशिवाय उत्तम साधन मनुष्याच्या हातून होणारच नाही. म्हणजे रजोगुणाचं प्रभाव काय, का रजोगुणाचं चांगलं पण काय. रज याचा अर्थ जे क्रियाशील आहे, तम याचा अर्थ ज्याच्या ठिकाणी स्थिरता आहे किंवा जे जडत्व धरून राहिलेले, जे रिजिड आहे, जे एका ठिकाणी जड होऊन बसलेलं आहे, की आळस आहे, माणसाचं जडत्व आणतो, माणसाला झोप आणतो, माणसाला कंटाळा येतो, काही करू नये असं वाटतं, क्रियाशीलतेच्या विरुद्ध जातो. हा तमाचा गुण आहे. हा गुण काय, हा इनर्शिया हा गुण आहे. हा गुण जर जगामध्ये नसता आणि प्रत्येक दगडधोंडे जर राजसिक गुणामध्ये गेले असते तर पर्वत राहिले असते का. आपण असं म्हणतो की एकेकाळी पर्वतांना पंख होते आणि ते पर्वत उडत होते आणि एक जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जात होते. याचा अर्थ आज ज्या पर्वतांच्या ठिकाणी आम्ही तमोगुण म्हणजे पूर्णपणे एका जागेवर स्थिर राहण्याचा गुण पाहतो, ते पर्वत तसे नव्हते. ते तम आणि रज या दोन्ही गुणांनी युक्त होते, म्हणून त्यांना पंख होते आणि ते एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात होते. आज तसं नाही. आज ते पूर्णपणे एका जागेवर स्थिर आहे, बांधलेली आहे, म्हणजे अगदी रिजिड आहे, त्यांना इनर्शी आहे. आता तिथून ते हलणार नाहीये. आणि ही जी स्थिती आहे त्यांची, या प्रत्येक गुणाच्या ठिकाणी ह्याचा लाभ काय आहे. आम्हाला रजोगुणाचा लाभ काय आहे, तर आम्ही क्रियाशील राहतो. आम्ही क्रियाशील राहतो म्हणूनच काही चांगलं कार्य करण्याकरता प्रवृत्त होतो. हा रजोगुणाचा गुण आहे. आणि तमोगुणाचा गुण काय आहे, की तमोगुण आम्हाला एका जागेवर बसवायला शिकवतो. आळसाने ठप्प बसणं आणि साधने करता बसल्यानंतर मांडी पण न हलवणं, दोन्ही तमोगुणच आहे. पण तमोगुणाची एक चांगली बाजू आहे, तमोगुणाची एक वाईट बाजू आहे. आणि म्हणून तत्वज्ञान मुळामध्ये म्हणतो की कोणताच गुण चांगला किंवा वाईट नसतो. सगळे गुण आपापल्या परीने लाभच देणारे आहेत किंवा नुकसानच करणारे आहेत. जसं आपण म्हणतो की एखाद्याचं चांगुलपण आहे, म्हणजे सद्गुण विकृती असा शब्द सावरकरांच्या पासून अनेकांनी वापरला, की चांगला वागतो. चांगला वागतो म्हणजे केव्हा, किती आणि कसा. व्यवहाराच्या पातळीवर जेव्हा ज्याच्या ठिकाणी रज आणि तमाचा पण प्रभाव आहे, तो मनुष्य सत्वगुणाचा जर असा वेडावाकडा अतिरेक करायला लागला तर त्या सत्वगुणाची विकृती झाली. म्हणून आपण सज्जन विकृती म्हणतो, की सद्गुण विकृती म्हणतो, की चांगलं वागावं, गोड बोलावं, खरं बोलावं, हे सगळं खरं. पण त्या सगळ्याचं जर तारतम्यच आम्हाला कळत नसेल, जोपर्यंत आमचं जीवन तारतम्यात आहे तोपर्यंत. तुकाराम महाराजांनी काय करावं, तुकाराम महाराजांना जे तारतम्य वापरायचं असेल ते वापरतील, नाही तर वापरणार नाही. त्याचं कारण असं आहे की त्यांच्या बाबतीत होणारे जे परिणाम आहेत ते आमच्यासारखे नाही आहेत. त्यांचे परिणामच भिन्न आहेत. त्यांनी एखादी गोष्ट किंवा एखादी कृती, त्यांना काय भय आहे आमच्यासारखं, की आम्ही जर असे सद्गुणाची विकृती करायला लागलो. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या चरित्रामध्ये दाखवून दिलं की प्रसंग जसा पडेल तसं खोटं बोलावं लागेल, शाठ्य करावं लागेल. त्या माणसाला योग्य ते त्याचा जो काही पाप आहे ते त्या पापाचा घडा भरला की त्याला योग्य ती शिक्षा करण्याकरता जे करावं लागेल ते करावं लागेल. आणि ते करताना मागे पुढे पाहायचं नाही. त्याच्या मागची कारणं काय ती भगवद्गीतेत त्यांनी सांगितली, कारण ती कशी अवलंबावी जीवनात, ते कसं जगावं. पण सामान्य स्तरावरती सामान्य मनुष्याने उगाचच्या उगाच आपल्या ताकदीच्या पलीकडे जाऊन सात्विकतेचा अंगावरती बुरखा पांघरू नये. तो ज्या पातळीवर आहे त्याच पातळीवर राहण्याचा प्रयत्न करावा. जसं राजकारणातली मंडळी असतात, व्यवहारातली मंडळी असतात, की काही कारण नसताना सुद्धा जिथे अन्याय आहे तिथे सुद्धा नका हो त्याला मारू. आता ते चोर घरात शिरला, मी आमच्या घरचीच जवळपासची गोष्ट सांगते, की घरात चोर शिरले, दरोडेखोर शिरले, त्या घरात येऊन सगळं सामान घरातनं लुटून येत आहे. त्या घरातल्या बाई सात्विक म्हणजे काय, अहो त्यांना मारू नका, हो त्यांना मारू नका, त्यांना कुठेतरी लागेल, बिचारे भुकेले असतील, त्याला जेव खाऊ घालते, त्याला कसली जेव खाऊ घालते. तुम्हाला मारायला येऊन पोचलेला मनुष्य आहे, त्याला जेव खाऊ घालण्याची भाषा कसली बोलता. आता असं मनुष्य जर त्याला असं म्हणू लागलं की जो मनुष्य तुम्हाला मारायला आला आहे आणि त्याला त्याच्यावर दया करा, हे कोण करू शकतो, हा सत्पुरुष करू शकतो.
कारण तो दुसऱ्याच्या अंतःकरणात पालट करू शकतो. ते आमचं काम नाही. सामान्य मनुष्याने त्यात पडू नये. सामान्य मनुष्याने सामान्यच व्यवहार करावा. आणि म्हणून हे जे सगळे गुण आहेत ते आम्ही तारतम्यानेच विचारात घ्यावे. आमच्या आणि असं आहे, आपल्याला जर वाटलं की आपण कुणाचा निषेध करायचा नाही, ठीक आहे, असं आहे, प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळं आहे की हे चूक आहे किंवा हे अन्यायकारक आहे, याच्यावरती मला निषेध व्यक्त करणं माझ्या प्रकृतीत बसत नाही, नको बसू दे. पण त्याला खतपाणी नक्कीच घालता कामा नये. म्हणजे जर निषेध व्यक्त करता येत नसेल तर निदान मौन स्वीकारून ते वाढणार नाही एवढी तर काळजी घेतलीच पाहिजे. म्हणजे सामान्य मनुष्याला ह्या सगळ्या गुणांच्या बाबतीमध्ये पुन्हा सावध राहूनच विचार करावा लागेल. म्हणून समर्थ म्हणतात सत्व खूप चांगलं असं काही नाही, त्याचे पण काही दोष आहेत. रजोगुण खूप चांगला असं काही नाही, त्याचे पण दोष आहेत. तमोगुण खूप चांगला असं काही नाही, त्याचे पण दोष आहेत. आणि तमोगुण वाईट नाही, त्याचे पण गुण आहेत. रजोगुण वाईट नाही, त्याचे पण गुण आहेत. सत्वगुण वाईट नाही, नाही, तो तो उत्तमच आहे, तो अधिकच चांगला आहे. कारण त्याच्याकडे दोष असतील तर फार थोडे आहे. रज आणि तमाच्या इतके नाहीये सत्वगुणामध्ये. दोष नाहीतच का आहेत? का आहेत? कारण या जगामध्ये दोषरहित काहीच असू शकत नाही. कारण हे जग द्वंद्वात्मक आहे. आणि म्हणून हे जे सगळे गुण आहेत यांच्यामध्ये तारतम्य आहे. जेव्हा इक्विलिब्रियम आहे, जेव्हा साम्यावस्था आहे, तेव्हा हे जगच अस्तित्वात नाही. आता सगळ्या जगाच्या बाबतीत असं होईल का? तुकाराम महाराजांच्या बाबतीत सत्वरजतम गुणाचा खेळ आहे का? नाही. मग काय आहे? त्यांच्यापुरते साम्यावस्थेला आलेले आहे. त्यामुळे त्यांचा देह कसा आहे? ते वैकुंठगमन करायला सरळ विमानात बसून निघून जाऊ शकतात. सत्वरजतमाच्या प्रभावात नाही येते. ज्ञानेश्वर माऊली भीतीला हलवतात, तिला म्हणतात चल माझ्या बरोबर. त्याचं कारण काय? दिसायला आम्हाला देह आहे सत्वरजतमाचा, पण तो फक्त चैतन्याच्याच पातळीवर व्यवहार करतो आणि आम्ही प्रकृतीच्या आश्रयाने व्यवहार करतो. त्यांना व्यवहार करायला प्रकृतीच्या आश्रयाची आवश्यकता नाही. दिसायला आम्हाला त्यांचा देह म्हणजे प्रकृती आहे, मग ही प्रकृती म्हणजे काय आहे? सत्वरजतम आहे. ते त्यांच्यावर स्वार झालेत का? नाही. त्यांनी त्यांना अंकित केलेलं आहे. आणि अंकित करून ते कोणत्या पातळीवर राहिले? ते फक्त चैतन्य ह्या पातळीवर आहे, ज्या पातळीवर परब्रह्म आहे त्या पातळीवर. आणि म्हणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवति, तो ब्रह्मच झालेला आहे. जो ब्रह्माला जाणतो, जो परब्रह्माला जाणतो, तो ब्रह्मच होतो. तो त्याचा देह वरून काही दिसू दे, त्याच्या देहाचं स्वरूप काही असू दे, त्यांनी खोळ कोणतीही पांघरू दे, ते स्वरूप काहीही असू दे, तिथे तो फक्त चैतन्यात व्यवहार करतो. जोपर्यंत ही स्थिती येत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्याने सामान्य व्यवहारात राहतो. म्हणून सगळे संत समर्थांनी तर आम्हाला सारखंच सांगितलंय की ते म्हणाले की साधनेचा उच्छेद करतो, साधना सोडून देतो, आळस करतो आणि हे सगळं योग्य आहे असं सांगतो. असे गुरु अडक्याचे 3 मिळाले तरी करू नका म्हणाले. इतके कुठेही मिळाले आणि ते जर सांगायला लागले असं वागा तर करू नका. याचा अर्थच एक आहे की अध्यात्म ही जी काही गोष्ट आहे ना, ही दुसरी काही नाहीये. सामान्य स्थितीत सामान्यपणे माणसाला जगता येणं हे सगळ्यात अवघड आहे. सर्व प्रकारचे कॉम्प्लेक्सेस सोडून मनुष्य व्यवहाराच्या पातळीवरती सहज स्थितीत राहणं हेच अध्यात्म आहे. आणि ते सगळ्यात अवघड आहे. आपल्या मनात प्रत्येक क्षणी कधी न्यूनगंड तरी असतो, कधी अहंगंड तरी असतो, कधी क्षोभ तरी असतो, कधी अत्यंत आनंद तरी असतो, कधी उत्साह तरी असतो, कधी नैराश्य तरी. कशा करता अध्यात्म सांगतो हे काहीच असता कामा नये. मनाची एक साम्यावस्था आली पाहिजे, ती आणणे मनाच्या पातळीवरती. हा सगळा पुन्हा मनाच्या पातळीवरती सत्वरज तमाचा, ज्याला समत्वम योग उच्चते असं भगवद्गीताकार म्हणतात, ती स्थिती. त्यामुळे इथे त्यांना आपल्याला जे सांगायचं आहे ना समर्थांना, त्यांना सांगायचं आहे आता तुम्ही या प्रांतामध्ये प्रवेश करायला लागला, मी तुम्हाला तत्वज्ञान शिकवणार. तर समर्थ म्हणतात तत्वज्ञान शिकायच्या आधी तुम्ही ह्या गुणांचे खेळ बघा काय येते. आणि म्हणून समर्थ आपल्याला सत्वरजतमाच्या विषयी माहिती सांगतात. ते म्हणतात मुळी देह त्रिगुणाचा, सत्वरजतमाचा
त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण, हे तीनही गुण आहेतच देहाच्या आश्रयाने. त्यातल्या त्यात सत्वगुण उत्तम आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, पटदिशी व्याख्या करून टाकलेली आहे. सत्वगुणाने भगवंताची भक्ती साधू शकेल, रजोगुणाने या जगात पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागेल, तमोगुणाने अधोगती पावती प्राणी. अगदी ज्याला मोस्ट जनरल स्टेटमेंट म्हणू आपण, अगदी सामान्य विधान केलंय या तीन गुणांच्या विषयी. आता ते म्हणतात त्यातही शुद्ध आणि सबळ तेही बोलीजे ती सगळं, शुद्धतेची जे निर्मळ सबळ बाधक जाणावे. म्हणाले आता त्याच्यात पण दोन प्रकार करा म्हणाले, शुद्ध आणि सबळ. शुद्ध म्हणजे तो मूलभूत, आता जे आपण एवढ्या वेळ बोललो ते त्याचं आता आपल्याला अधिक स्पष्टीकरण घ्यायलाच नको. शुद्ध म्हणजे तो गुण त्याच्या मूळ रूपामध्ये, म्हणून शुद्ध. आणि सबल म्हणजे तो गुण इतर दोन गुणांनी मिसळलेला असतो. शबल कुठेही सबळ किंवा शबल, आता ही समर्थांची भाषा सगळी अशी आहे, पण शबलत्व ज्याला म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये काहीतरी मिसळलं आहे. जर शुद्ध ही स्थिती काय आहे, शुद्ध ही स्थिती सत्वगुणाची, जर शुद्ध सत्वगुण आहे तर शुद्ध सत्वगुण आमच्यामध्ये असतो का, राहतो का, सामान्यतः तो निवास करतो का, नाही. मग तो कसा असतो, शबलित असतो. त्याच्यामध्ये रजोगुण मिसळलाय, त्याच्यामध्ये तमोगुण मिसळलेला आहे. आणि म्हणून ते म्हणतात आता प्रत्येक गुणाचे दोन प्रकार करा. एक तो गुण शुद्ध समजा आणि एक गुण तो शबलित समजा. म्हणजे आता दोन प्रकारांनी एक समजा की हा शुद्ध सत्वगुण आणि हा शबलित सत्वगुण, हा शुद्ध रजोगुण, हा शबलित रजोगुण, हा शुद्ध तमोगुण, हा शबलित तमोगुण, असे दोन प्रकार करा म्हणाले. शुद्धतेचे जे निर्मळ, शुद्ध म्हणजे त्याच्यामध्ये काही मिसळलेलं नाही ते, आणि सबळ बाधक जाणावे, सबळामध्ये बाधा झाली आहे म्हणजे मिसळलं, दुसरं काहीतरी येऊन मिळालंय. शुद्ध सबळाचे लक्षण सावध परीचा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक. जो शुद्ध आहे असा आहे, कोणत्याच गुणाला दोष नाही. त्यामुळे कोणताही शुद्ध गुण हा पारमार्थिकच आहे, आणि कोणताही मिसळलेला वैकारिक आहे जो विकल्पित जो आहे तो प्रापंचिकच आहे. समर्थांच्या सगळ्या व्याख्या सुटसुटीत आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो सांसारिक. आणि म्हणून ते म्हणतात रजतम आणि सत्व येण्याची चाले जीवित्व, या तिघांच्यामुळे जीवन चालतं. रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू. आता रजोगुण कसा आहे हे त्यांनी सांगितलं की सामान्य मनुष्य आपला प्रपंच, आपलं घर, आपलं दार, आपली प्रॉपर्टी, आपली माणसं, आपला स्वार्थ, आपलं शिक्षण, आपलं रूप, आपले गुण, आपल्या इच्छा, आपल्या प्रवृत्ती, आपल्या वासना, आपल्या आकांक्षा, आपली ध्येय, आपली उद्दिष्ट, सगळं मी आणि माझ्या भोवती सगळं, म्हणजे सगळी मीची प्रथमेपासून संबोधनापर्यंत सगळ्या विभक्ती, सगळ्या माझ्याच विभक्ती, सगळं माझ्याकरता आहे. ते सगळं जे आहे ते म्हणाले रजोगुणाच्या खाली येतं. आणि त्यामुळे संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट, मनाचा आठवे संकट तो रजोगुण. आता हा सगळा संसार माझा आहे आणि तो मी डोक्यावर घेतलाय. आणि तिथेच कबीर म्हणतात की हमन सर बोझ भारी क्या, म्हणाले आम्ही या जगामध्ये वावरतो आहोत, पण डोक्यावर प्रत्येकाच्याच ओझं पुष्कळ आहे. पण एकदा त्या भगवंताला अंकित केल्यानंतर या ओझ्याचा आम्हाला काय. त्यांनी म्हणलंय हमन हे इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या, रहे आजाद या जग में हमन को बेकरारी. म्हणाले असं आहे, आम्ही या जगात राहिलो काय, या म्हणजे प्रपंचाचा व्यवहार आम्हाला करावा लागला काय, किंवा त्या व्यवहाराच्या बाहेर पडता आलं काय, या दोन्ही ठिकाणी आम्ही अडकत नाही. म्हणाले का अडकत नाही, त्याचं कारणच एक आहे की जो चलना राह नाजूक आहे, हमन सर बोझ भारी क्या. हा जो मार्ग आहे हा मार्ग कसा आहे, दुर्गम आहे. उपनिषदांनी म्हटलेलं आहे शुरस्य धारा निशिता दुरत्यया. म्हणजे हा मार्ग कसा आहे, मोठ्या दर्यात दोन बाजूला. जो चालण्याचा मार्ग आहे त्या मार्गामध्ये सुद्धा मध्येच दरीसारखं खिंडार पडले. आता इथून तर तिथे ओलांडून जायचंच आहे, म्हणून काय टाकलंय, तलवार टाकली आहे. त्या तलवारीचं पातं मोठं तीक्ष्ण आहे. आता इथून जर तिथे ओलांडायचंच आहे तर त्या तलवारीच्या पात्यावर पाय ठेवूनच चालायचं. नाही चाललं तर पुढे जाता येत नाही, आणि चालायला पाय टाकला तर तो कापणार आहे. आणि म्हणून शुरस्य धारा निशिता दुरत्यया, हा मार्ग चालून जायला फार अवघड आहे. कुणाला अवघड आहे, मला माझा मार्ग चालायचा म्हटलं की अवघड आहे. पण जो चलना राह नाजूक आहे
हमन सर बोझ भारी क्या. कबीर म्हणतात आमच्या डोक्यावर ओझं पुष्कळ दिलंय, चालल्याचा मार्ग कठीण आहे, पण आम्ही त्याच्यावरतीच निर्भर आहोत, आम्ही त्याच्यावरच विश्वासून आहोत. हमन है इश्क मस्ताना, हमन को होशियारी क्या. आता हा रस्ता अवघड आहे कठीण आहे ह्याची आठवण करायला आम्ही कुठे शुद्धीवर आहोत म्हणत. म्हणजे आम्हाला कुठे त्याची जाणीव आहे, आणि ती जाणीव ठेवून भय बाळगण्या इतके आम्ही कुठे सावध आहोत. आम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये इतके रंगून गेलोय की रस्ता अवघड आहे ह्याचा विचार करायचा आम्हाला कारणच नाही. आणि त्यामुळे त्यांनी इथे म्हटलंय की हा सगळ्या संसाराचे कष्ट आपल्याच पाठीवर घेतो, ओझ हा आपल्या पाठीवर घेतो. म्हणून बहुत कष्ट कैसा होईल शेवट. आता या प्रपंचातून बाहेर कसे पडू. मनाचा आठवे संकट तो रजोगुण. साध्या गोष्टी असतात. आता इथे साधी बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी आहे, 10 वेळा मी बँकेत जाऊन आले. त्यांनी प्रत्येक वेळी सांगितलं सकाळी गेले की 11 वाजता या, 11ला गेले की 12 वाजता या, 12ला गेले की 2 वाजता या. त्यांनी ज्या दिवशी जी वेळ सांगितली त्या प्रत्येक वेळी मी जाऊन आले. आता त्या म्हणतात 3 नंतर या. 2 महिने झाले मी अखंड तिथे जाऊन येते, त्यांनी वेळ सांगितली त्यावेळी जाते. आता आज मी म्हटलं आता बरं आहे 3ला या म्हणाल्यात, आज जाऊ. आज आमची भांडारकरची 2:30 वाजल्यापासून मीटिंग सुरू झाली. म्हणजे जीवाची इथे तडफड का आले, एवढे पैसे भरून ठेवले, तो चेक आपला सस्पेन्शन मध्ये टाकला, म्हणजे आपलं व्याज बुडतंय. म्हणजे आहे माणूस, माझे पैसे बुडतात, माझं व्याज बुडतं, माझं अमुक होतं, माझं तमुक बुडतं. हे सगळं माझं आणि मी माझ्या अंगावर घेतलेलं असताना काम करायला तुम्ही तुमच्या बाजूनी काम योग्य केलं, चोख केला, तर तिथे गडबड झाली त्याला आपण काय करणार. बरं गेलं 1 महिन्याचं व्याज कुठं, काय फरक, कुठे पैसे आपले नाहीत म्हणतो होत नाही ना, ते पैसे माझे बुडतात हे वाटतं ना. म्हणून ते म्हणतात की संसाराचे बहुत कष्ट, की हे सगळं माझं आहे, ते माझं मला मिळालं पाहिजे. आणि म्हणून म्हणाले कैसा होईल शेवट मनाचा आठवे संकट तो रजोगुण. का मागे जे जे भोगिले ते ते मनी आठवले, दुःख अत्यंत वाटले तो रजोगुण. हा सगळ्यात मोठा त्यांनी रजोगुणाचा दोष सांगितला आणि वेगळा दोष सांगितला. त्यामुळे हा राजसिक माणूस काय करतो, जे झालं गेलं, आपल्याकडे ती हिंदी म्हण चांगली आहे, रात गई बात गई. चला कालचा दिवस संपला, सगळं संपलं. तसं नाही, ते असं झालं तसं झालं, ते आपण त्याचं गिरमीट फिरवत राहतो. सगळ्याची लोणची घालून ठेवलेली आहे, ते सारखं कुठलं तरी एक काढायचं आणि त्या डोक्यामध्ये घुमत बसायचं की ते आमच्याकडे असं झालं होतं, ते तमच्याकडे तसं झालं होतं, त्यांनी मला असं बोललं होतं, त्याने तसं बोललं होतं. समर्थ म्हणतात हे असा जो मागचं काहीतरी काढतो जे आपल्या मनाविरुद्ध झालंय आणि त्याच्यावरतीच चरवण करतो, तो रजोगुण आहे असं समजावं. जे जे दृष्टी पडिले ते ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजोगुण. प्रापंचिकाला आहेच, जगामध्ये जे चांगलं दिसतं ते त्याला घ्यावंसच वाटतं, जे त्याला नवीन दिसतं ते आपल्याकडे असावं असंच वाटतं. खरं सांगायचं तर त्या टीव्हीवरच्या 10 वेळा जाहिराती बघून त्या एसी आणि एलसीडी मधला फरक मला अजून कळलेला. पण बाजारात जाऊन जेव्हा घ्यायची वेळ येईल तेव्हा मी काय एलसीडी घेणार नाही, एसीच घेणार. आणि दुकानदार म्हणाला हो अजून 2 दिवसांनी किंवा 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी ते एलसीई कसला एलसीएफ येईल, ती झालं आम्ही एफला धावतो. काय येईल कुठे जाईल, पण जे आलं ते आम्हाला पाहिजे. नाही तर प्रत्येकाच्या घरातली एवढी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स अशी धुळखात पडलीच नसते. आपल्याच घरातली इक्विपमेंट्स पाहिली की मला आश्चर्य वाटतं की हे होम थिएटर आहे, ते व्हीसीडी आहे, आता डीव्हीडी आहे, ते सगळं सोडून द्या. आता नवीन काय आलंय ते पुन्हा घरी आणा. आणि समोरचा विचार म्हणतो हे काय तुमच्याकडे हे जुनच का आहे, अजून तुम्ही अजून नवीन आणलं नाही वाटतं, म्हणजे आपलं झालं गेलं. म्हणून ते म्हणतात तिथे की जे जे दृष्टी पडले ते ते मने मागितले. असंच मन आहे की जे नवीन आलं ते पाहिजे. म्हणजे मन ना त्या लहान मुलासारखं आहे. लहान मुलाला जशी 10 खेळणी टाकलेली असतात, ते एका खेळण्याशी खेळताना लगेच दुसरं खेळणं दिसलं की पहिलं टाक. तसंही आपल्या मनाचं की पहिलं खेळणं टाकून दुसऱ्या खेळण्याचं त्याला मोठं वेळ आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की आळस उठे प्रबळ, कर्मणुकीचा नाना खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. आणि त्यांनी सांगितलंय की निरनिराळ्या प्रकारांनी आपल्याला उपभोग मिळावे, आपल्याला मस्त सुखात राहता यावं. आपल्याला जसं वाटतं ना, जरा एक दिवस रिमोट चालला नाही, जरा बटन दाबायला लागलं, आपण म्हणतो बदला आता तो रिमोट, अशाला त्याच्या इतकं बोट. म्हणजे पहिल्यांदा तो टेलिफोन असा फिरवत, नंतर त्याला बटन दाबायला आली. आता जेव्हा त्या असा फिरणारा टेलिफोन घरामधनं बंद झाला, आणि ज्यावेळी तो बंद झाला नव्हता तेव्हा मला अजून आठवतं. म्हणजे माझ्या सासूबाई म्हणाल्या कसला हा फोन,
तो दुसरा फोन चालत नव्हता, बटणं दाबण्याचा, त्याला खटर खटर मी आपली फिरवली आहे. म्हणजे त्या लोकांनी फोन पहिल्यांदा पाहिला तेव्हा फिरवतच होते आणि प्रत्येक नंबर फिरवूनच लागत होता. माणसाला सुखाचं झाल्यावर काय, आता तर फिंगर टच आहे, आता तर कशाला हात लावायला नको, आता तर ती नुसती पेन्सिल लावा, नाही तर बोट लावा, नाही तर न लावा, त्याला कुठेच तुम्हाला सगळं हे सुख आहे. एकातून एक एकातून एक एकातून एक. ते म्हणतात ही सगळी सुख मिळावी. हा म्हणाले आळस उठे आणि उपभोगाचं ठीक आहे. आणि त्यांनी सांगितलं निरनिराळ्या प्रकारचं सुख मिळावं, उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण. म्हणाले उन्मत्त द्रव्याचा सेवन करावं, अतिप्रीती. आपल्याला आवडतं चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, आम्हाला कुठलंही पान पाहिजे, म्हणजे त्या सगळ्यामध्ये पान पराग पाहिजे, त्या पान परागचे अनेक प्रकार पाहिजे. म्हणजे शेवटी प्रत्येक जण म्हणतो अहो नाहीतरी काय, काहीतरी खाल्ल्याशिवाय बरं वाटत नाही, चहा प्यायल्याशिवाय सकाळी काम सुरू होत नाही, कॉफी प्यायल्याशिवाय 9चा चहा घेतल्याशिवाय पुन्हा पुढचं काम करावं असं वाटत नाही. काही ना काहीतरी कशा ना कशाच्या ठिकाणी तरी आम्ही गुंतलेले आहोत. आणि म्हणून ते म्हणतात ग्रामज्य आठवे चित्ती, गावच्या उचापती करायला प्रत्येकाला आवडतो, तो रजोगुण आहे. आवडे नीचाची संगती, तो रजोगुण. म्हणजे सामान्य मनुष्याच्या संगतीमध्ये मनुष्य रमतो, कारण आजकाल राजकारण आहे म्हणून रमतो, आपला हेतू आहे म्हणून रमतो, आपल्याला पुढं जायचं म्हणून रमतो, काही वेळा आपल्याला समजत नाही म्हणून आपण त्याच्या संगतीत रमतो, मग नंतर कळतं तेव्हा उशीर पुष्कळ झालेला असतो वगैरे वगैरे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की असो, पुष्कळ गोष्टी सांगितल्या आहेत त्या काही सगळ्याचा उच्चार करत नाही आपण, आता थांबूच यावेळी संपलीच आहे. असो ऐसा रजोगुण लोभे दावी जन्ममरण, प्रपंची तो सबळ जाणं दारुण दुःख भोगवी. आणि म्हणून त्याने हा जो रजोगुण आहे तो असा या लोभामुळे आम्हाला जन्ममरणाच्या चक्रामध्ये अडकवतो आणि प्रपंचामध्ये दुःख भोगायला लावतो. आता रजोगुण हा सुटेना, सांसारिक हे तुटेना, प्रपंची गुंतली वासना, यास उपाय कोण. समर्थ नुसता सांगून थांबत नाही. समर्थांनी हे सगळं वर्णन केलंय, त्याचं आपण एकदा वाचलं तर समर्थ म्हणतात इतक्या प्रकाराने हा रजोगुण प्रकट होतो. आता म्हणाले हा जो रजोगुण आहे तो जर सुटला नाही आणि हा संसार जर तुटला नाही आणि प्रपंचातली गुंतलेली वासना जर आम्ही त्यातनं बाहेर पडलो नाही तर मग कसं व्हायचं. म्हणाले ह्याला उपाय काय. लगेच ते सांगतात की उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाके ना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. भक्ती हा त्याचा उपाय आहे, परंतु हा उपाय ज्याला अंतःकरणामध्ये निरासक्त होता आलं तोच त्या भक्तीची शेवटची पायरी चढतो. नको चढू दे म्हणाले, काय बिघडलं. यथानुशक्ती भजन करावं, आपल्याला जेवढं जमेल तेवढं परमेश्वराचा आठव करावा. काय वाचा आणि मने, पत्रे पुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुन या मने सार्थक करा. मनापासून 2च मिनिटाची पूजा. ज्ञानदेवानी त्याला पर्याय सांगितला, या 8 पहारा माझारी, मोटके निमिष तरी देत जाईल. आवाज अगदी निमेष आणि उन्मेष, पापणी लवते न लवते एवढा काळ तरी सगळं सोडून मला दे बरं. ज्ञानदेव म्हणतात इतकं सोपं आहे, तेवढा तरी दे. समर्थ म्हणतात यथानुशक्ती दान पुण्य, काहीतरी दान कर, काहीतरी पुण्य कर. परी भगवंती अनन्य, भगवंताचं स्मरण तरी कर. सुख दुःखे परी चिंतन देवाचेची करावे. सुख झालं तरी त्याचं पहिलं स्मरण करावं, दुःख झालं तरी त्याचं पहिलं स्मरण करावं. आदी अंती एक देव, मध्येची लाविली माव, म्हणून या पूर्ण भाव भगवंती असावा. सुरुवातीलाही भगवंत आहे, शेवटीही भगवंत आहे. हा मधला व्यवहार आपण सुखदुःखात्मक करतो आहोत, त्यामुळे त्याचं स्मरण ठेवावं. ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण पारमार्थिक. एवढं म्हणूनच शुद्ध सत्वगुणाचा विषय संपवला. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजन मूळ. कारण हा जो शुद्ध सत्वगुण आहे, ऐसा रजोगुण बोलिला, श्रोती मने अनुमानिला. आता पुढे परिसला पाहिजे तमोगुण. आता रजोगुणानंतर त्यांनी तमोगुण सांगितला, मग सत्वगुण सांगितला.